ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे स्वबळाचे संकेत सध्या दिसतात। महायुतीचं जागा वाटप ठरेल। इच्छुक उमेदवारांची यादी पक्ष नेतृत्वाकडे आता पाठवणार आहे। त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे स्वबळाचे संकेत ठाण्यामध्ये सध्या तरी जाणवत आहेत। तर महायुतीच्या जागा वाटपाचं सूत्र काही निश्चित होत नाहीये, ठरत नाहीये। त्यामुळे इच्छुक उमेदवारांची यादी प्रदेश नेतृत्वाकडे कधी पाठवणार? ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता स्वबळाचे संकेत देण्यात आलेले आहेत। मराठी बांधवा मुंबई आपली आहे, दबदबा देखील मराठी माणसाचाच हवा, अखिल चित्रे यांनी एक्सपोस्ट केलेली आहे। निवडणुकीच्या निमित्तानं आता ट्विटर वॉर रंगणार असल्याचं पाहायला मिळतंय, कारण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, टीका सुद्धा केली जाते। वार पलटवार सुद्धा आता महापालिका निवडणुकीच्या आधी सुरू झालेली आहे। मराठी बांधवा मुंबई आपली आहे, दबदबा देखील मराठी माणसाचाच हवा, असं महत्त्वाचं ट्विट अखिल चित्रे यांनी केलेलं आहे। तर ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वबळाचे संकेत देण्यात आले। महायुतीचं जागा वाटप काही ठरत नाहीये। इच्छुक उमेदवारांची यादी आता प्रदेश नेतृत्वाकडे पाठवणार आहे। त्यामुळे प्रदेश नेतृत्व इच्छुक उमेदवारांच्या यादीच्या संदर्भात काय निर्णय घेतं आणि कशा पद्धतीचा शिक्कामोर्तब करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता स्वबळाचे संकेत देण्यात आलेले आहे। महायुतीचं जागा वाटप काही ठरत नाहीये, त्यामुळे आता भारतीय जनता पक्षानं स्वबळाची तयारी केल्याचं दिसतंय। आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। मनीष, अजिंक्य, आपण जर बघितलं तर ठाण्यामध्ये महायुतीची चर्चा सध्या जोरदार रंगत होती, पण मात्र नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाला ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जे यश मिळालं आहे आणि त्यामुळेच भाजपची काल कोर कमिटीची बैठक ही ठाण्याच्या भाजपाच्या कार्यालयामध्ये पार पडली होती। आणि यामध्ये जे 2 महिन्यापूर्वी भाजपने जे इच्छुक उमेदवारांचे जे फॉर्म स्वीकारले होते, ती संख्या जी होती ती जवळपास 500च्या वरती होती। आणि त्यामुळेच या इच्छुक उमेदवारांची पडताळणी ही कोर कमिटीकडून करण्यात आलेली आहे। आणि त्यापैकी 130 उमेदवार जे आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत आणि भाजपचे प्रत्येक विभागामधले हे तगडे उमेदवार असं मानलं जात आहे, यांची लिस्ट जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि ही लिस्ट आता भाजपच्या प्रदेशांकडे दिली जाणार आहे। आणि त्यामुळेच भाजप आता कुठेतरी स्वबळाची तयारी ही ठाण्यामध्ये करताना दिसत आहे। कारण मागील 2 बैठकांमध्ये शिवसेनेचे जे नेते मंडळ आहेत त्यांच्यासोबत भाजपच्याच कार्यालयामध्ये या बैठका पार पडल्या होत्या, पण कुठेतरी मार्ग पुढे जात नसल्याचं हे दिसत असल्यामुळे आणि त्यामुळेच आता भाजप स्वबळाचा नारा हा ठाण्यातून दिला जातोय का, याच्याकडे आता प्रदेशाकडून आणि वरिष्ठ नेत्यांकडून कशा पद्धतीने आता पाहिलं जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य, आता वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेलच। मनीष, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।